तर नमस्कार मंडळी, आज आहे 2 फेब्रुवारी 2026. तर बघू शकता आज माझं दिवसभर म्हणजे रिकाम पण नव्हता आणि दिवसभर मी बाहेरच होती. म्हणजे सकाळी उठल्यानंतर टिफिन वगैरे केले. त्यांनी आजचा आहे सोमवार आणि टिफिन वगैरे केले. तर मी प्रतीकला शाळेत पाठवून दिलं. त्याच्या 9 वाजता नंतर मग 10-10:30 वाजेपर्यंत माझी आंघोळ झाडझूड वगैरे झाली, देवपूजा झाली. त्याच्यानंतर मग मी बाहेर निघाली. जे मला 2-3 कामं होते बाहेरचे. बांधकाम विभागाची जी स्कीम आहे तिथे मी अर्ज टाकलेला होता भांड्यांसाठी. तर 2-3 महिन्यापासून टाकलेला होता. तर ते विचारायसाठी गेली होती तिथं पण, आणि मोबाईल घरीच विसरली. तर मग बँकेचं पण मला काम होतं आणि जो माझा निराधारचा पगार तो आलेला नव्हता. तिथं पण मला जायचं होतं. तहसील ऑफिसमध्ये जायचं होतं. म्हणजे असे 2-3 कामं होते. तर मी मोबाईल काही नेला नव्हता. तर 12 वाजता मी घरी आली. मग नंतर स्वयंपाक केला, जेवण वगैरे केलं, कपडे वगैरे वॉश केले. खूप सारे कपडे होते. आणि नंतर मग त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाल्यावर मग त्यांनी प्रतीकला ट्युशनला पाठवून दिलं आणि त्यांची फी वगैरे देऊन दिली. त्यांच्याजवळ द्यायची होती असतं. नंतर मग तिकडे गेली मी. तिकडून मग आली 5-5:30ला मी घरी आली. माझे सर्व फक्त बांधकाम विभागाचं काही काम झालेलं नव्हतं. बाकीचं माझं सर्व काम झालेलं होतं बाहेरचं. त्याच्यानंतर मी आल्यावर बघू शकता पाणी वगैरे भरलं, झाडझूड वगैरे केली, चहा केला. तुम्ही आधी बघितलंच असेल व्हिडिओ. आणि तिकडचा ब्लॉग काही मी शूट करू शकली नाही. आणि एका दादांना मला ढोकळा पण द्यायचा होता आज, पण मी देऊ शकली नाही कारण की मला बाहेर काम होतं. तर मी घरीच नव्हती आज. आणि ढोकळ्यांची पण ऑर्डर, म्हणजे ढोकळा पिठाची ऑर्डर होती 2-3 किलोची, ती पण दिली होती. ती पण म्हणजे तिकडे गेली तर देऊन दिली होती मी. आणि बघू शकता कारले वगैरे आलेले आहेत आपल्या झाडाला. मी वरती झाडांना म्हणजे पाणी लावलं होतं, तर वरती रात्री पाणी टाकून दिलं होतं. असं मस्त असे कारले वगैरे आलेले होते. आणि जे आपले कांदे लावलेले होते त्याला मस्तपैकी फुलं पण आलेले होते. असे याच्यामध्ये बी तयार होत असते या फुलामध्ये. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि त्या दादांना मग मी ढोकळा काही बनवून देऊ शकली नाही. तर ते पण दादा यूट्यूबवर आहेत. तर त्यांना मी सॉरी बोलते. तर माझ्याच्याने काही देणं झालाच नाही आज. तर मग रात्री मी अशी मस्त प्रतीकसाठी असा मोकळा भात बनवला होता आणि आमच्यासाठी सर्वांसाठी खिचडी बनवली होती. वांग्याची भाजी आणि चपाती बनवली होती. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.